तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी आलेलो आहे विष्णू हिरवे यांच्या शेतामध्ये. तर आज आपण यांच्या हळदीची मुलाखत घेणार आहोत. हळदीची व्यवस्था बघून तर वाटते हळद डेंजर चालू आहे. हळदीला खर्च एकदम जोरदार आहे. तर त्यांना विचारूयात काय खर्च केला हळदीला काय नाही. तर चला सुरू करूयात. आणि तुम्ही जर यूट्यूब चॅनलला आपल्या नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सुरुवातीला तुमचं नाव सांगा, आपल्या गावाचं नाव सांगा. माझं नाव विष्णू दत्तराव हिरवी, राहणार धानोरा. तर तुम्ही सुरुवातीला हळद टाकता वेळेस म्हणजे हळदीचं रान कशाचं होतं? आम्ही याच्यात भैमुख पेरत आधी कापूस होता, हां नंतर भैमुख घेतला. भैमुख मे महिन्यात निघाला. हां मे महिन्याच्या सुरुवातीला धंदा केला आम्ही, म्हणजे नांगरटी लुटर लुटर हे पुन्हा 5-6 खत, हां हां रासायनिक खत आपलं हां असं मी धंदा केला. नंतर बेड मारला. हां बेड वडून बेड मार झाले की पहिला पाऊस पडा म्हणजे आपल्या जूनचा हां 6-7 तारखेच्या पुढची लावगण आहे, 10 तारखेची लावगण आहे. बरं बरं. म्हणजे 10 तारखेला पाऊस पडला की जून महिन्यात लागवड केलेली हळद आहे. जून महिन्यात लागवड केलेली आहे. बरं बरं. की ही हळद सगळी मिळून किती एकरामध्ये हळद आहे तुमची? ही हळद आहे 1.25 एकर. 1.25 एकर. बरं बरं. तुम्ही म्हणजे ही हळद लागवड करता वेळेस बेन विकत आणलं होतं की घरचंच होतं? किती खर्च लागला एकूण तुम्हाला बेन आणण्यासाठी? ते आमच्या इकडे दरवर्षी हळद राहते. हां हां तर आम्ही समजा हळद आपली शिजवायच्या टायमाला हां. आम्ही चांगली अशी हळद शेंगाचं बेणं काढलं. म्हणजे तुम्ही हे विकत आणत नाहीत म्हणा बेन? नाही. बरं. म्हणजे घरच्याच हळदीचं बेन तुम्ही ठेवता हो. आणि तेच पुढच्या वर्षी लागवड करता. हो. म्हणजे बेण्यासाठी तुम्हाला काही खर्च लागला नाही? बेण्याचा खर्च का दरवर्षी हळद राहते ना आपल्याकडे. हां हां. त्यासाठी तुम्हाला बेण्याचा खर्च लागला नाही. हम्म. तर तुम्हाला आता हे ठिबक वगैरे खत पाणी किती झाले हळदीला? आता ठिबक आथरलं पहा, हां हां जराशी मधात उघाड होती हां त्यावेळेस आम्ही समजा 2-3 शिफ्ट मोटर चलित साधारण हां लय काय भिजले नाही समजा. हां पुढे अशी हळदी प्रक्रिया येते म्हणून थोडेसे म्हणतात. हां हां. आता आम्ही 3 शिफ्ट पाणी दिलं हळदीला. हम्म. म्हणजे तुम्ही आता या हळदीसाठी सेंद्रिय खताचा वापर करता की रासायनिक खताचा? आता हळदीला आमच्या रासायनिक खत आहे, सेंद्रिय खताचं आम्ही करीतच नाही. बरं बरं. खते कोणकोणती टाकलीत म्हणजे हळदीला आजपर्यंत? आता सुरुवातीला 12-32-16, हां हां त्याच्यानंतर पोटॅश, हां युरियाचं काही पण आपलं प्रमाण, हां त्यानंतर अन्नपूर्णाची एक बॅग, हां समजा एकरी सरासरी लागतील ती हां अन्नपूर्णाची एक बॅग. हां त्याच्यानंतर ती किट समजा हां. असे मिळून समजा पहिला डोस एकरी 6-7 पोते टाकले. बरं बरं. म्हणजे हळद लागवडची तेव्हापासून म्हणजे हळद काढा येईपर्यंत हळदीला सरासरी किती डोस लागतात खताचे? आता टाकण्यापासून आहे. हां हां. आता आपल्या हळदीला 2च डोस झाले. बरं बरं. आता आम्ही काय ते टाकणार नाहीत काय नाही. हां हां. तर आता या हळदीला एकूण 1.5 एकरामध्ये तुम्हाला खर्च किती आला? म्हणजे फवारणी म्हणा, ड्रिचिंग म्हणा, खत म्हणा, म्हणजे हळदीसाठी तर खर्च जास्त राहते. ते काय आला तुम्हाला? हळदीला तर हळदीचं पीक तर सरासरी खादाड पीक राहते खता बाबतीचे त्याच्यात. हो ना. तर हळदीला खत जादाच लागतं दुसऱ्या पिकापेक्षा. हां हां. केळीच्या टाईप दरवेळेस हळदीलाही खत लागतं. बरं बरं. तर आता हिला आम्ही दुसरा डोस झाला हिचा. बरं बरं. सुरुवातीला एक ड्रिचिंग केली 19-19ची. हां हां. ते रूट 90 हे ते ड्रिचिंग केली ते हां. सोबत. म्हणजे ड्रिचिंग कशाद्वारे केली? म्हणजे टिपकाद्वारे का फवाऱ्याद्वारे? आणि आपलं पाऊस पडला हां हां. की फवाऱ्या वाटतं अशी ड्रिचिंग केली पहिली. बरं बरं. आणि नंतर महिना 1.25 महिन्याच्या बाद आम्ही खत टाकलं याला. हां हां. तर तुमच्या या हळदीला खताचे एकूण डोस किती झाले आणि या डोसासाठी किती खर्च लागला हळदीसाठी? आता 2 डोस झाले हिला. तर आम्ही सुरुवातीला आता 1.25 एकरमध्ये समजा 12-32-16ची 3 पोती घेतली. हां हां युरियाचा अर्धा, हां हां म्हणजे एक समजा युरिया बी, हां हां आणि पोटॅश एक, हां आणि त्याच्यानंतर अशा छोट्या मोठ्या बॅकी होत्या त्या. हां हां म्हणजे बुरशी येऊ नये, हां हां गुमणी लागू नये, हां हां. पुन्हा सड होऊ नये. हम्म. आपल्या आता हळदीला सड फोड सध्या काय नाही. हां. हो, तुमची हळद तर चांगली दिसते. आणि हम्म. अशा प्रकारे पहिला डोस घेतला. बरं बरं. तुमचा दुसरा डोस कोणत्या कोणत्या खताचा झाला? आता दुसरा आम्ही 9-23 3 पोते टाकले. हां हां त्याच्यानंतर पोटॅश घेतला, हां. आणि त्या याराच्या 2 बॅची बरं बरं. समजा 6 पोते टाकले दुसरा डोस. बरं बरं. त्यानंतर फवारणी हां पहिली ड्रिचिंग, दुसरी
2-3 ड्रिचिंग झाल्या, 3 फवारण्या झाल्या हळदीला. बरं बरं. त्याच्यामुळेच हळदीची व्यवस्था चांगली आहे. हो. म्हणजे हळदीचा डोस आता पहिला डोस टाकल्यावर तिथून दुसरा डोस किती टायमाला देतात म्हणजे? सरासर आता पहिला डोस जरी टाकला तर पहिला आम्ही पंचमीला टाकला होता. हां तर त्यानंतर आता लगेच आपलं आता या 8-10 दिवसाखाली समजा लक्ष्मी ह्याच्या आसपास मध्ये टाकला. बरं बरं. ही हळद जी लावलेली आहे ना तिचं असं बेड किती अंतरावर आहे? कोणी आपलं म्हणजे रानानुसार राहतं, हे आपलं 5 फूट बेड आहे. बरं बरं. 5 फुटावर म्हणजे हळद लागवड केलेली आहे, बेड वरलेलं आहे. हो. बरं बरं. तरी आपलं पानं आता हळदीचं फिट झालेलं आहे. हां आता तुमची हळद तर खूप मोठी झालेली आहे, तर तुम्ही याच्यासाठी काय म्हणजे पाण्यासाठी आता पुढे चलून पाणी द्यावं लागेल ना, याच्यासाठी काय व्यवस्था केलेली असेल ना याच्यासाठी? सुरुवातीलाच पाणी नव्हतं, हां लावल्या वेळेस पाणी नव्हतं हळदीला, त्यावेळेस हा. आम्ही ठिबक आथरलेलं आहे त्याला. बरं बरं. ड्रीप म्हणजे आथरलेलं आहे. हां हां हा. आता ड्रीप वॉटर नंतर आता खत टाकायचं नाही काय ना, त्याच्यावर नंतर खत सोडायचे, हा. पाणी द्यायचे. हां ड्रीप वॉटर बरं आता हळदीचा समजा खताचा एंड झाला, आता हां डायरेक्ट याला ठिबक वॉटर सोडायची एकदा म्हणता 2दा हळदीला. हां. आता तुमची हळद तर बघून वाटते की आता हळद चांगली आहे, याच्यानंतर काय फवारण्याची किंवा ड्रिचिंग म्हणा, खत म्हणा, याची आवश्यकता मला तर वाटायला लागेल का नाही, पण तुमच्या मनानं काय सांगाल तुम्ही? आता तत्पर सांगायचं म्हणजे आता पाऊस उघडा, हां हां आजवर 3 फवारण्या झाल्या, बरं बरं. आता 4थी चालू आहे माझ्या हळदीच्या. हां कसं धुई आली, हे आलं, लाल कोळी हे येऊ नये म्हणून फवारणी आवश्यकताच हळदीला अजून, बरं बरं. आणि 1-2 तरी करावंच लागतं. हां हां. तुम्ही आता ही हळद जे लावली लागवड केली तेव्हापासून हिला माती किती लावली म्हणजे? सुरुवातीला लागवड झाल्याच्या नंतर आम्ही समजा जरा ढकलली होती. हां सुरुवातीला तशी तर लय माती नसायची ना हळदी, हां हां. म्हणजे हळद उगवताना थोडी लेट येते. कमीत कमी हळदीला 2दा-3दा माती असते तर बरी आहे जरा. बरं. हळदीसाठी तर एकूण खर्च खूप येते, कारण आमच्या इथे पण हळद आहे, तर यासाठी तुमचं मत काय आहे? तुम्हाला हळद परवडते का नाही? आता परवडायला खर्च केला तर जास्तच माल निघणार. हो ना. हळदीला तर खर्चच नाही केला तर माल कुठे निघणार? हो ते तर बरोबर आहे. त्याकरता तर सगळी तयारी पाहिजे माणसाला. हां नियोजन, खत, पाणी, फवारणी, हो ना. खर्च तर येणारच हळदीला. म्हणजे आपल्या धानानुसार आपल्याला खर्च येणार. हां धानाला खर्च नाही केला धान कुठे येणार? ते तर आहे. आता कमीत कमी आमचा खर्च या 1.25 एकरमध्ये 30-35 हजार रुपये खर्च झाला असेल. म्हणजे 2.5 महिन्यात. 2.5 महिने. बरं बरं. तर आता तुमची हळद तर चांगली आहे, तर आता तुम्हाला म्हणजे एकूण उत्पन्न किती होईल या एकरामध्ये, 1.5 एकरामध्ये? आता मला तर कमीत कमी वाटायला अशा हळदीच्या येणार हळदीच्या यानं हां कमीत कमी वाटायला 40 क्विंटल हळद व्हायचं. बरं बरं. म्हणजे तुम्ही दरवर्षी हळद लावता का याच वर्षी लावली? दरवर्षी राहते ना, म्हणजे आपल्या वडिलापासून हळद आहे, हां. आणि आम्ही हळदच करता. करतो. म्हणजे पहिली परंपरा आहे तीच चालू. तीच चालू आहे. म्हणजे हळद हे किती महिन्याचं उत्पन्न आहे, म्हणजे एकदा टाकल्यावर किती महिन्याला काढा येते? आणि हळदीचं जर गणित धरत तर वार्षिकच उत्पन्न आहे. हां हां हळदी हां वर्षासाठी एकच पीक येते. हां. म्हणजे तुम्ही हळदीचं काढण्याचं नियोजन कसं करता? म्हणजे घरी काढता की गुत्त देता बाहेर? आता गावातल्या काही माणसं राहतात काढणारे, घरी आता होत नाहीत. आम्ही समजा तितके माणसं नाहीत, हां हां तर असं गावातले माणसं राहतात काढणारी, हां परगावचे बी येतात काढायला. असं त्याच्या टोळीला जाऊन भेटायचं, समजा टीमच राहते काढणाऱ्याची, हां त्याला 1 राऊंड देऊन टाकायची हळद काढणीचं. हां आपल्या मागे राहते ट्रॅक्टरचं नियोजन, तास मारून देणे, हां नंतर ते घेतात येथून मागे हां ढीग मारायचं नसतं, ट्रॉलीमध्ये टाकायचं. हां आणि आपल्या जिथं आपण व्यवस्थापन करतो शिजवण्याचे तिथे नेऊन टाकायची, नसतं वावरात ढीग मारून येतात ते काढणारे. हां हां. म्हणजे आणि काढणं झाल्यानंतर शिजवायचे आहेत. काढणं झाल्यानंतर शिजवायची. शिजल्यानंतर वाळाय किती दिवस लागतात हळदीला? तरी ते सरासर महिन्यात खाती समजा एकदा सुरू झाली हळदीला हां हां पॉलिश करणं, मार्केटला नेऊन टाकणं, हां पाण्या पावसाचं पुन्हा हे आहे. हां. पुन्हा पाणी पाऊस कांदी पाहिजे. पुन्हा पाणी आलं त्याला झाकायला जमत नाही, लाल पडती झाकल्याच्या नंतर. हां हां लय कुठाने हळदीचं म्हणजे पीक हां. असं आहे हां की सांगता येत नाही, रेस्टच पीक आहे ते. हां हां जर निसर्गाने साथ दिली हां तर काहीच आहे नाही हळदीचं असं एवढी बेजारी होत नाही सर. हां. म्हणजे तुमचं काही नुकसान झाले का या पाण्यामुळं हळदीच्या? नुकसानीचं काय, आता आपलं रान टोकड्याचं आहे म्हणून हळद चांगली दिसायली. हां हां ते काय बतखऱ्याची हळदी समजा जागेवरच आहे. हां. म्हणजे पाणी साचून साचून. म्हणजे त्याला जास्त पाणी जमत नाही हळदीला. हां आणि हळदीचं पाण्याचं पीक आहे, हां
मग त्याला रानच जरा चांगलं लागते. हा बत्थल जमत नाही बत्थला. पाणी साचू नये सरासरी वावरात. बरं आळीची भीती वाटते, जुमणी लागायची भीती वाटते, हा चिडका येते पाणी साचल्याने हा हळदीला. असं जरा रान चांगलीच पाहिजे हळदी. बरं. तर मित्रांनो, आपण यांची मुलाखत घेतलेली आहे. तर यांनी अशी छानपैकी अशी माहिती सांगलेली आहे, यांचा अनुभव. व्हिडिओ इथं समाप्त झालेला आहे. तर आता पुढचा व्हिडिओ कोणत्या पिकावर घ्यावा ते तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.